माझं नाव मयूर पोकडे. मी गेली 13 वर्षापासून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत आहे. मी काल इंग्ल्यू बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड हडपसर या ठिकाणून नागपूर या ठिकाणी ट्रान्सपोर्टसाठी गाडी पाठवली होती मटेरियल भरण्यासाठी. तर गाडी तिथून निघाल्यानंतर गाडीचा संपर्क झाला नाही आम्हाला. गाडी नागपूरला पोचायला पाहिजे होती आज. तर त्यानंतर आम्ही गाडीचं लोकेशन ट्रॅप केलं, ड्रायव्हरला फोन केले तर ड्रायव्हरचे फोन स्विच ऑफ लागले. त्यानंतर ड्रायव्हरला आम्ही परत 5 वाजता फोन केले. ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की माझे फोन चोरीला गेलेला आहे. दुसऱ्या फोनवरनं फोन करून आम्हाला सांगितले. त्यानंतर आम्ही संध्याकाळी परत त्याला 8 वाजता फोन करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फोन बंद होता. गाडीचं लोकेशन ट्रॅक केलं तर गाडी आम्हाला पुसद या ठिकाणी दिसली. गाडी हडपसर ते नागपूर चालल्या कारणाने गाडीचा हा रूट पुसद हा नव्हताच. त्याच्यामुळे आम्हाला थोडं संशय वाटला. तर आम्ही रात्री परत 11-11:30 वाजता गाडीचं ट्रॅक केलं. त्यानंतर गाडी आम्हाला पुसद या ठिकाणी इंडियन ऑइल पंपावर भेटली. तर त्यानंतर आमचे काही मित्र होते पुसदला, तर आम्ही त्यांना सांगितलं की इथे ह्या लोकेशनला जाऊन चेक करा. तर त्यांनी लोकेशनला जाऊन चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हर भेटला. ड्रायव्हरने त्यांना सांगितलं रात्रीची झोप लागलेली आहे, त्याच्यामुळे आलो मी चुकलेलो आहे, माझा फोन चोरीला गेला आहे. त्याच्यामुळं रात्री आमचे लोक जे मित्र होते ते घरी गेले. त्यानंतर आम्हाला परत सकाळी मी उठल्यानंतर ट्रॅक केलं. त्यानंतर आम्हाला गाडी पुसद पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयाच्या आसपास आढळण्यात आली. त्याच्यानंतर मी परत मित्रांना फोन केला. त्यांना सांगितलं की जाऊन चेक करा नक्की काय प्रॉब्लेम झाला. त्यांनी येऊन चेक केलं तर गाडी पुसद पोलीस स्टेशनला आलेली होती. त्यानंतर आम्ही PI सरांशी कॉन्टॅक्ट संपर्क साधून चौकशी केली की काय प्रॉब्लेम झाला. तर सरांनी आम्हाला सांगितलं की तुमचे ड्रायव्हर आणि इथले काही लोकलचे लोक होती, त्यांनी गाडीतल्या मटेरियल तुमचा चोरण्याचा प्रयत्न केलाय, ते आम्ही पकडलंय. त्याच्यामुळे गाडी आम्ही पोलीस स्टेशनला आणून लावलेली आहे. दुसरी एक बातमी अशी एकात येत आहे की गाडीवर स्टिकर आहे मेघना दिदी बोर्डीकर यांचं. तर ठीक आहे, ते आमचे नातेवाईक आहे, पाहुणे. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत असताना रस्त्याने जाताना येताना प्रॉब्लेम अडचणी येतच असतात. त्याच्यामुळं आम्ही ते गाडीवर नाव टाकलं होतं. त्याचा कुणीही गैरअर्थ घेऊ नये ही माझी एक विनंती.